नमस्कार मित्रांनो. मला दररोज आता बरेच लोक फोन करतायत की दादा, लातूरच्या ग्राउंडवर तुम्ही आहेत, काय होणार लातूरमध्ये? आता अनेक मित्रांना वाटतं की या राजकारण्यांचे मी जवळ आहे, त्यामुळे दादाकडून काही खरी माहिती मिळू शकेल. पण मित्रांनो, लातूरचं राजकारण खऱ्या अर्थानं जर शिगेला कोणी पोहोचवलं असेल तर त्याच्यामध्ये दोन नावं घ्यावी लागतील. एक नाव आहे संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अमित विलासरावजी देशमुख साहेब, आमदार. हे दोन्ही आमदार. ही निवडणूक खऱ्या अर्थानं विधानसभेला जी रंगत असते ती रंगत आता आलेली आहे. आणि मी सर्वप्रथमच म्हणालो होतो की लातूरमध्ये अर्धी लढाई निवडणुकीमध्ये तिकीट देण्यामध्ये जर कोणी जिंकली असेल तर ती लढाई जिंकली आहे अमित भैयांनी. आमदार अमित देशमुखांनी अर्धी लढाई जिंकली उमेदवार देण्यामध्ये. कारण त्यांनी काही असे मोहरे दिले की त्या ठिकाणी भाजप निवडून येऊच शकत नाही. वंचित सोबत आहे. आता स्वतः अमित देशमुख साहेब तर सांगतात की आमच्या 45 जागा येतील. संभाजीराव सांगतात आमच्या 45 जागा येतील. नवयुग तारा, खुद बने सितारा, लातूर का हीरा विक्रांत गोजमुंडे, स्वयंभून येत आहे, स्वयंभून येतात. पण विक्रांत त्याचा वार्ड सेफ करेल, बाहेर काढेल, याच्यात ते काही शंका नाही आहे. पण विक्रांत किती जागा घेतो त्यावर लातूरचं चित्र बदलणार आहे. आज तर मला लातूर शहर हे त्रिशंकू दिसतंय, त्रिशंकू. कारण अनेकांच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये मला भाग घेता आला माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं. आणि एकंदर चित्र जर मी पाहिलं मला एकच सांगा वाटतं मित्रांनो, मी सावध करू इच्छितो डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना. डॉक्टर अर्चनाताई पाटील, तुमच्यावर अन्याय झालाय. तुम्हाला भाजपनं पद काढून घेतलं, संभाजीरावच्या ताब्यात दिलं. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर आज संभाजीराव पाटलांनी जी यंत्रणा उभी केली आहे नक्कीच त्याला तोड नाही. खूप सुंदर. म्हणजे मी तर म्हणतो अमित देशमुखांपेक्षा एक काकण पुढे आज संभाजीराव चालतायत यंत्रणेच्या बाबतीत. पण या यंत्रणेच्या मतामध्ये रूपांतर काय होणार? ही यंत्रणा मतदान खेचू शकते का लातूरची जनता खरंच अमित देशमुखांना कंटाळली का? कंटाळले असेल तर 100% बहुमतानं भारतीय जनता पार्टी इथं सरकार बनवू शकते, महापौर बनवू शकते एकतर्फी. जर काही गडबड झाली, दुबार मुस्लिम मत, जवळपास 20,000 दुबार मुस्लिम मत लातूर शहरात आहेत. हा निवडणूक आयोगाचा अहवाल. 20,000. मग हे 20,000 दुबार मतदार किती नगरसेवकांना निवडून आणणार? बोगस मतदान रोखण्यात भारतीय जनता पार्टी किती सक्षम आहे? रात्रीतून पैशाचा खेळ किती होतोय? आम्ही तर ऐकलं की 2,000 पासून ते 5,000 पर्यंत भाव निघालेला आहे.
करोडो रुपये आज गोरगरिबांच्या घरामध्ये आलेले आहेत. मी तर म्हणतो वर्षाला निवडणूक होऊ द्या, गोरगरिबाचं कल्याण तर होऊन जाईल. पैसा फेको तमाशा देखो हे राजकारण झालेलं. काँग्रेसवाले म्हणतात भाजपनं पैसे घेऊन तिकीट दिले. भाजपवाले म्हणतात की अभय साळुंखेनं किती पैसे आणले. अहो, सर्वच पक्षामध्ये सर्वच जिल्हा प्रमुख सर्वांनाच जो मलिदा मिळतो तो अभय साळुंखेला मिळालाय असेल. म्हणून ते पान चिंचोलीचा पिल्लू इथून टर सुरू केला. गबरू गबर झाला बरं का, असं लोक सांगतात. हे लोकांचे शब्द आहेत की गबरू पिल्लू गबर झालं लातूरमध्ये येऊन, भरपूर नोटा छापून आले. आता काय खरं काय, हे माझे शब्द नाही आहेत, हे लोकांचे शब्द आहेत. लोक खाजगीत बोलतात माझ्याजवळ. काय म्हणे पैसे घेऊन उमेदवारी दिली, काँग्रेसवाले सांगतात. तसं भाजपवाले म्हणतात इकडे सुद्धा पैसे देऊन उमेदवारी आलेले आहेत. भाजपचं बऱ्याच ठिकाणी उमेदवार देण्यामध्ये चुकलंय का? प्रभाग 15चे संगीत रंधाळे म्हणतात की जाणीवपूर्वक आमच्या 18,000 मतदारावर अन्याय आहे की स्थानिक उमेदवार दिले नाहीत, काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार आहेत, असं बरंच काही चाललंय. आणि या सगळ्याला खतपाणी अर्चनाताई पाटील घालतायत का, अशी शंका मनामध्ये निर्माण होतीये. कारण कुठेतरी प्रेरणा होनराव यांनी विधानसभेत जो एक सुशिक्षितपणा दाखवायला पाहिजे होता, अर्चनाताई पाटलांच्या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम जर केलं असतं तर आज अर्चनाताई पाटील याच प्रेरणा होनरावला विजय करण्यासाठी रात्रंदिवस त्या प्रभागामध्ये फिरले असते. सुशिक्षित प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 15. अर्चनाताई पाटील फिरत नाही आहेत, सगळ्या प्रभागात फिरत आहेत. अर्चनाताई पाटलांचा असा समज झालाय का प्रेरणा होनराव, असे मी काही 2-4 नावं घेतो, काही नावं घेणार पण नाही आहेत, जे स्वतःला निष्ठावान समजतात. याच निष्ठावंतांनी विधानसभेत काँग्रेसची माती खाल्ली, म्हणून अर्चना पाटील चाकूरकरांचा पराभव झाला. असा अर्चनाताई पाटलांचा स्वतःचा समज आहे का गैरसमज आहे, हा विषय महत्वाचा आहे. लोक तर बोलतात की भाजपनं भाजपला पाडलं, आता सुद्धा भाजपच भाजपला पाडणार का? आणि जर पडले जर अर्चनाताई पाटलांचं स्वप्न पूर्ण झालं की प्रेरणा होनरावला पाडायचं, जर ते स्वप्न पूर्ण झालं तर त्याचं खापर नक्कीच डॉक्टर अर्चनाताई पाटलांच्या पुढील राजनीतीवर फुटू शकतं, असं माझं एक स्पष्ट मत आहे. ज्यावेळेस पक्ष मोठा असतो, ज्यावेळेस केडर मोठा असतं, ज्यावेळेस तुमचा राष्ट्रीय पक्ष असतो, सगळ्यात जास्त खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे अजित पाटील कवेकरांचं. खूप संयमी मुलगा आहे, खूप संयमानं बोलतो, खूप शांत स्वभाव. शिवाजीरावचा ना अजितच्या स्वभावात खूप प्रचंड फरक आहे. अजित कव्हेकर म्हणजे मला पुढचा फार मोठा नेता दिसतोय अजित कव्हेकर मध्ये. कारण मी जे काही 2-4 त्याच्याशी मुलाखती घेतल्या, त्याच्याशी बोललो, मला समजून चुकलं की अजित कव्हेकरची डेप्थ काय, प्रचंड डेप्थ आहे. चलती रेस का उद्याचा लंबी रेस का घोडा आहे तो. गट्स आहेत, गुन्स आहेत, संयम आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, शिकलेला आहे. आपण पाहिलेल्या विधानसभेमध्ये अर्चनाताई पाटील अजित पाटील कवेकरांचा अंतर्गत संघर्ष, आता पुन्हा अनुभवते भाजप या महानगरपालिकेमध्ये प्रेरणा होनराव आणि अर्चनाताई पाटलांचा संघर्ष. बरं, अर्चनाताई पाटील असं का समजतात की ही प्रेरणा होनरावच उद्याची त्यांची स्पर्धक आहे? अर्चनाताई पाटील, खरं तर तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही, सावध व्हा. एक वडिलकीचा नातं, एक ज्येष्ठ म्हणून एक 40 वर्ष लातूरचं राजकारण, शिवराज पाटलांचं नगरसेवक पद आणि विलासरावांचं सरपंच पदापासून आजपर्यंत पाहिलेलं राजकारण, त्या अंदाजावर मी सांगतो की अर्चनाताई
एक पाऊल माग सरका, 2 पाऊल जर पुढे पुढे जायचं असेल तर एक पाऊल माग सरकावं लागतं. आणि संयमी राजकारण ठेवून मनामध्ये क्लेश क्रोध न ठेवता उदार अंतःकरणानं उदार मतानं अर्चनाताई पाटलांनी जर या सर्व नगरसेवकांना निवडून देण्याचं काम केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये मान संभाजीराव पाटील आणि अर्चनाताई पाटील आणि अजित कवेकर या तुमचीच ताठ राहणारे, उंच राहणारे देवेंद्रजी फडणवीस समोर तुम्ही ताठ होण्यात जाऊ सांगू शकताल की बघा आम्ही भाजपचं सरकार आणलं लातूरमध्ये. मित्रांनो, माझ्या या विश्लेषणामागचा अर्थ एकच की मला अर्चनाताई पाटलांना सावध करायचं आहे. अजूनही तुम्ही जे स्वतःला निष्ठावान समजतात आणि भारतीय जनता पार्टीच्या नजरेत ते बंडखोर आहेत, त्या बंडखोरांना आवरा, वेळ गेलेली नाही. आणि उद्या जर काही 2-4 शीट इकडे तिकडे झाल्यानं महापौर पद हुकलं तर तुम्हाला राष्ट्रवादीला लोटांगण घालावं लागेल, भाजपला, अजितदादांना, की दादा आम्हाला सपोर्ट करा. आणि शक्यता अशी निर्माण व्हायली जर 2-4 शीटचा फरक पडला आणि विक्रांत गोजमगुंडे 5-6 शीट घेऊ शकला, घड्याळ जर इथं थोडं चाललं आणि घड्याळ जर एक 5-7 शीट हल्ल्या तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला किंवा काँग्रेसला सरकार बनवायला अडचण येऊ शकते. योग्य वेळी ऐनवेळी काही होऊ शकतं असा एक माझा आजचा अंदाज आहे. कदाचित लातूरमध्ये भाजप राष्ट्रवादी मिळून सरकार बनवू शकतं. कदाचित असं होऊ शकतं की नको ती आघाडी, नको ती युती लातूरमध्ये होऊ शकते आणि लातूरकरांना चांगलं सरकार देण्यासाठी म्हणून कोणत्याही पद्धतीत कोणतीही आघाडी इथं बनू शकते. असं त्रिशंकून एक सध्याची परिस्थिती ह्या लातूरची निर्माण झालेली आहे. मी सांगितले आताच्या पूर्ण या माझ्या 15 दिवसाच्या दौऱ्यानंतर. आणि आता मला मात्र खात्री पटली आहे की लातूर ही सगळी खिचडी आणि मिसळ होणार. त्यामुळं 1-2-3 अपक्ष सुद्धा येऊ शकतात, एखाद दुसरा अपक्ष येऊ शकतो आणि तोच अपक्ष चमत्कार घडवू शकतो. मग त्या अपक्षाचा भाव कोट्यवधीच्या घरात निघू शकतो. एकमेकाची नगरसेवक फोडाफोडीची भाषा होऊ शकते, गुराळ लांबू शकतं. याच्यासाठी आता लातूरकरांनी सावध व्हायचंय. तुम्ही कोणत्याही पक्षाला द्या, मी म्हणणार नाही की ह्या पक्षाला द्या, त्या पक्षाला द्या, त्या पक्षाला द्या, कुणालाही द्या, स्पष्ट बहुमत द्या. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा वाटते, ज्यांच्याकडून तुम्हाला आता अमित देशमुखांना मानणारा सुद्धा प्रचंड वर्ग लातूरमध्ये आहे. त्यांना वाटतं की लगडापेक्षा वीट मऊ, बरोबर आहे की निलंगा राईस पेक्षा लातूरचा हलवायचा पेढा चांगला, असं जर वाटत असेल. कारण शेवटी लातूरकरांना लातूरात राहायचंय, लातूरचं राजकारण करायचंय, लातूरचा विकास पाहिजे. फक्त काही गोष्टी अमित देशमुखांच्या चुकलेल्या आहेत, काही गोष्टी संभाजीरावच्या पण चुकलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला तर आज लातूरकरांना गरज आहे एका स्थिर महापौराची, सक्षम महापौराची, चांगल्या हुशार महापौराची, आणि ते चांगलं महानगरपालिका चालवू शकेल. आता तळ राखणारं पाणी पितच असतं, टक्केवारी काही ते कोणाला सोडणार नाही, भ्रष्टाचार करायचं तो होणारच आहे. सगळ्या गोष्टीला तयारी लातूरकरांनी ठेवायची आणि मतदानाला बाहेर पडायचं. तर काही लोकांना वाटतं की मतदान करायचंच कशाला. जर हे भ्रष्टाचार करणार असतील, हे जर व्हाईट कॉलर भ्रष्टाचारी जर आपल्या निधीवर टल्ला मारणार असतील, आपण आपल्या कर रूपाने जमा झालेला पैसा जर हे हडप करणार असतील तर मतदानच कशाला. पण तसा विचार न करता माझं असं स्पष्ट मत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेतला अधिकार दिलाय कोणालाही एक मतदान करायचा तो अवश्य बजावा. मतदानाला बाहेर पडा, 100% मतदान करा. 100% लातूरकरांच्या जे मनात आहे तेच घडेल. अमित देशमुखांनी खरं तर पेढ्याची तयारी करायला हरकत नाही, मिरवणुकीची तयारी करायला हरकत नाही. कारण पूर्वीपासून मी एकच बोलतोय की अर्धी लढाई अमित देशमुखांनी कुठे जिंकली, उमेदवार देण्यामध्ये. आणि भाजपची जी झाली बंडाळी आहे, ही बंडाळी आता भाजप कशी रोखती यावर लातूरचं राजकारण बदलणार आहे. लातूरचं राजकारण गणित बिघडवतो हे घड्याळ का हे घड्याळ लातूरचं राजकारण स्थिर ठेवतो
हे येणारा काळ सांगेल. बघूया काय होतंय मित्रांनो. हा माझा अंदाज आहे की लातूर आज त्रिशंकूच्या मोडवर आहे. शेवटी मतदारांनी ठरवायचं आहे. पण माझं असं स्पष्ट मत आहे, कोणालाही द्या, स्पष्ट बहुमत द्या. म्हणजे ही पळवा पळवी, बनवा बनवी, खुनवा खुनवी होणार नाही. आणि लातूरला एक चांगलं महानगरपालिकेचा महापौर, लातूरला एक चांगलं शासन, लातूरला एक चांगली विकासाची दृष्टी, ही सगळी जर पाहिजे असेल तर लातूरकरांनी चाणाक्षपणे मतदान केलं पाहिजे. सत्सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन मतदान केलं पाहिजे. भावनिकतेला जाण्यात काय अर्थ नाही आहे. जातीवादावर राजकारण करण्यात काही अर्थ नाही आहे. पण शेवटी कधी न जाणारी ही जात, ती जात शेवटी जातीवाद येतोच. शेवटी भ्रष्टाचार आहेच. या सगळ्या गोष्टीचा सामना करत करत हे लातूरचं राजकारण. म्हणून मी जाजत एवढं सांगतो की सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर, याला म्हणतात लातूर. धन्यवाद. पुन्हा भेटूया आता मतदान झाल्यानंतर. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.